हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण रिस्क मॅनेजमेंट म्हणजेच धोके व्यवस्थापन बघणार आहोत. सो रिस्क मॅनेजमेंटमध्ये काय तर वेगवेगळे जे धोके असतील त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं किंवा वेगवेगळे जोखीम असते त्याचं विभाजन कशा पद्धतीने करायचं. ओके, आता जोखीममध्ये तुम्हाला काय सांगता येईल, व्यक्तीला मृत्यू आल्यामुळे कुटुंबावर येणारे आर्थिक संकट जे असेल ते, अग्नी किंवा समुद्रिक धोक्यामुळे होणाऱ्या मालमत्तेचे नुकसान जे असेल, किंवा अपघातामध्ये येणारे अपंगत्व किंवा अपघातामध्ये येणारा मृत्यू असेल त्यामुळे होणारं नुकसान असेल, किंवा चोरी, घरफोडी, शेतीतील पीक नष्ट होणे, अशा वेगवेगळ्या इतर प्रकारच्या कारणामुळे जे काही नुकसान होतं त्याचं जोखमीमध्ये विभाजन अनेक व्यक्ती, संस्था या करत असतात आणि हा त्या विम्याचा मूलभूत आधार असतो. ओके, काय सांगितलंय, वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळे धोके निर्माण होत असतात, त्याच्या कुटुंबावरती आर्थिक संकट निर्माण होतात, अग्नी आणि सामुद्रिक धोक्यामुळे होणारं मालमत्तेचं नुकसान जे असेल, किंवा अपघात झाला, अपघातामध्ये एकतर व्यक्तीला अपंगत्व येऊ शकतं किंवा व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. ओके, त्यामुळे जे काही नुकसान होतं ते नुकसान असेल. त्यानंतर घरातील चोरी असेल, घरफोडी असेल, बघा घरामध्ये घरामध्ये जर चोरी झाली किंवा घरफोडी झाली किंवा शेतीतील पीक अचानकपणे जर नष्ट झालं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीच्या विरुद्ध जोखमीचं विभाजन केलं जातं आणि अनेक व्यक्ती व संस्थांमध्ये हे विभाजन करणं या विम्याचा मूलभूत आधार असतो. विविध व्यक्ती व संस्थांना होणारे नुकसानीचं विभाजन, विविध व्यक्ती व संस्थांना होणाऱ्या नुकसानीचं विभाजन किंवा जोखमीची वाटणी ही अनेक व्यक्तीमध्ये व संस्थांमध्ये विम्यासाठी विमा हप्ते गोळा करून दिली जात असते. ओके, त्यानंतर जोखमीची निश्चिती कशा पद्धतीने होऊ शकते, सो त्यात तुम्हाला काय सांगता येईल, तर त्यामध्ये विम्यामध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांना विमापत्र देताना जोखमीची निश्चिती केली जाते. बघा, विम्यामध्ये कोणत्याही व्यक्ती असतील किंवा संस्था असतील यांना विमापत्र देताना त्यांना जोखीम किती प्रकारात आहे, ओके, याची निश्चित केली जाते. जोखीम किती प्रकारे मोठी आहे, किती प्रकारे छोटी आहे, याची काय केली जाते, जोखीम निश्चित केली जात असते. विमा घ्यावयाच्या मालमत्तेची पाहणी करून ज्या मालमत्तेचा विमा घ्यायचा आहे त्या मालमत्तेची पाहणी करावी लागते, त्याची जोखीम ठरवावी लागते. जितकी जोखीम अधिक असेल तितक्या प्रमाणात विमा हप्त्याची आकारणी ही विमा कंपनी करत असते आणि त्यानुसार आयुर्विमा प्रकारात मात्र जोखीम किंवा नुकसानीचा अंदाज करणं शक्य नसतं. ओके, आयुर्विम्यामध्ये एकतर व्यक्ती मृत्युमुखी पडणार किंवा तो अपंग होणार, या दोनच गोष्टी इथं होऊ शकतात. त्याचबरोबर धोके व्यवस्थापनामध्ये रिस्क विल ऑलवेज बी पार्ट ऑफ एव्हरी लाईफ अँड इट इज सर्टन ए की ॲस्पेक्ट ऑफ स्पोर्ट्स अँड रिॲक्शन. ओके, बघा, धोका हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा पार्ट बनला आहे. ओके, then without risk there would be limited opportunity for exploring physical and personal development. जर रिस्कच नसेल फिजिकल आणि पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये तर वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला येत नाहीत. ओके, देन however you can provide healthier and legally safer operating environment for your organization and its participant by adopting sound risk management practice. Okay, risk is defined in a Australian New Zealand risk management standard as the effect of uncertainty on objectives. Okay, म्हणजे जे काही उद्दिष्ट ठरवलं असेल त्याच्यावर जे काही इफेक्ट करतं त्याला आपण तर धोका म्हणू शकतो. A risk is anything untoward happening that can affect your organization, objectives and operations by creating exposure to potential losses or damages. Okay, then what is the risk management? Risk management is a systematically identifying
threats, risk to your organization and developing ways to minimize them. काय सांगितलं, रिस्क मॅनेजमेंट धोके व्यवस्थापन हे सिस्टमॅटिकली अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये जे काही आपल्या ऑर्गनायझेशनच्या विकासामध्ये धोके हे दिसतात ते आयडेंटिफाय करणं आणि ते कमी करणं. ओके, इट हेल्प टू डिटरमाइन द मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क टू युअर ऑर्गनायझेशन अँड टू डिसाइड हाऊ यू ॲलोकेट्स रिसोर्सेस टू डील विथ देम. ओके, देन वाय मॅनेज रिस्क यामध्ये it is important that risks are managed because they could negatively affect key aspect of organization as well as its overall success. Areas most affected by risk includes, बघा धोक्यांमध्ये कोणते कोणते एरियाज हे मोस्टली इन्क्लूड असतात. त्यामध्ये हेल्थ अँड सेफ्टी असेल, आरोग्य आणि संरक्षण असेल, प्लांट इक्विपमेंट अँड इन्व्हायरमेंटल कॉस्ट असेल, देन फायनान्शियल पोझिशन असेल ऑफ युअर ऑर्गनायझेशन, देन कॉन्फिडन्स बाय मेंबर्स की स्टेक होल्डर्स अँड फंडर्स, देन इन्शुरन्स प्रीमियम असेल, मेंबर प्रोटेक्शन असेल, रेप्युटेशन, पब्लिसिटी, क्रेडिबिलिटी असेल, देन कंप्लायन्सेस रिक्वायरमेंट असेल. ओके, आता बघा इस्टॅब्लिशिंग अ रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क यामध्ये काय सांगितले तुम्हाला. सो define as a risk management framework as a set of components that provide foundation and organizational arrangements for deciding, implementing, monitoring, reviewing, and continually improving risk management throughout the organization where the foundation includes the policy, objectives, mandate, and commitment to manage risk. The foundation includes the policy, objectives, mandate, and commitment to manage risk. Then second, the organizational arrangement include plans, relationship, accountability, resources, process, and activities. The organizational arrangements includes plans, relationship, accountability, resources, and process. Then third, by establishing a risk management framework, your organization can effectively manage the risk involved in all of the activities and achieve improved outcomes. Then डेव्हलपिंग रिस्क मॅनेजमेंट, बघा धोके व्यवस्थापनाचा विकास आपण कशा पद्धतीने करू शकू. कारण धोके व्यवस्थापन व्यवसायामध्ये करणं अतिशय आवश्यक आहे. कारण कधी कुठली रिस्क आपल्याला घ्यावी लागेल व्यवसायामध्ये हे सांगता येत नाही, ते निश्चित स्वरूपाचं नसतं. देन suggested approach for developing a risk management process. A suggested approach for developing a risk management process is to first make a board commitment to risk management and appoint one member responsible for the process. बघा रिस्क मॅनेजमेंटची जी प्रोसेस असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक जबाबदार व्यक्ती नेमणं गरजेचं आहे. देन आयडेंटिफाय पीपल टू बी इन्व्हॉल्व्ड इन द प्रोसेस. स्टेकहोल्डर, कोचेस, इन्स्ट्रक्टर, ट्रेजर, स्टाफ्स, इव्हेंट कोऑर्डिनेटर्स. ओके, त्याबरोबर काय सांगितलं की जी व्यक्ती नेमायची ती काय करेल की जे काही प्रोसेसमध्ये रिस्क मॅनेजमेंटच्या प्रोसेसमध्ये जे काही इन्व्हॉल्व होईल त्याचं ती काय करेल, आयडेंटिफिकेशन करेल. देन सेट अप ए कमिटी to undertake the risk management process and report to the board regularly. Okay, set up a commitment to undertake risk management process and report to the board regularly. Okay,
Then fourth number, communication your risk management strategies to everyone in your organization. बघा, communicate your risk management strategy to everyone in your organization. जी काही आपली धोके व्यवस्थापनाची स्ट्रॅटर्जी असणार आहे, जी काही आपण स्ट्रॅटेजी आपल्या बिझनेसमध्ये यूज करणार आहोत धोके व्यवस्थापनासाठी, ती आपल्या ऑर्गनायझेशनमधील प्रत्येकाबरोबर आपण कम्युनिकेट केली पाहिजे. त्याबद्दल आपण प्रत्येकाशी संवाद साधला पाहिजे. देन मॉनिटर अँड रिव्ह्यू युअर रिस्क मॅनेजमेंट प्लॅन रेग्युलरली अँड ॲट द ब्रॉड लेवल. Regularly and at the broad level. Okay, generally risk management trend to focus on what can go wrong, but it is important to remember that any event, circumstances or situations that occurs can also provide an opportunity for improvement. Okay, काय सांगितलं, जनरली धोके व्यवस्थापन हे हा एक नवीन ट्रेंड आहे जो की चुकीच्या मार्गाने गेला नाही पाहिजे. व्यवसायामध्ये व्यवस्थित फोकस हा धोके व्यवस्थापनावरती झाला पाहिजे. परंतु इम्पॉर्टंट रिमेंबर इव्हेंट जे असतील त्याचं जे काही धोके व्यवस्थापन केले जाणार आहे त्याच्यासाठी एक सिंगल व्यक्तीही अपॉइंट करणं गरजेचं आहे, जी की सर्व प्रोसेसवरती आयडेंटिफाय करेल, प्रोसेसवरती फोकस करेल. Then risk management can be simplified into 4 questions. Okay, risk management simplified can be 4 questions. So 4 question is, first is what untoward thing could happen. Second, what would be the impact. Third, what can the organization do about it. And fourth, how do we communicate this is everyone involved. बघा, पहिला क्वेश्चन असेल की हे कशा पद्धतीने झालं. दुसरा क्वेश्चन असेल की ह्याचा परिणाम काय होणार. तिसरा क्वेश्चन असेल की आता ऑर्गनायझेशन याच्यासाठी काय करणार. आणि चौथा क्वेश्चन असेल की आता कसं आपण हे सर्व जे काही इथे इन्व्हॉल्व असणार आहेत त्यांना हे सांगायचं किंवा एक्सप्लेन करायचं. म्हणजेच धोका कशा पद्धतीनं आला, त्याचा परिणाम काय होणार आहे, त्याच्यासाठी आता ऑर्गनायझेशन काय करणार आणि हे प्रत्येकाला कसं आपण समजून सांगायचं. ओके, टू गेट यू स्टार्टेड दिस रिसोर्सेस प्रेझेंट अ सिम्प्लिफाईड व्हर्जन ऑफ द रिस्क मॅनेजमेंट प्रोसेस आउटलाइन इन द ऑस्ट्रेलियन रिस्क मॅनेजमेंट स्टँडर्ड्स. Establishing the context, risk assessment, first risk identification, then risk analysis, then risk evaluation, and the risk treatment. Okay. The key stage of risk identification. बघा, जी काही रिस्क आयडेंटिफिकेशनची तुमची स्टेज असणार आहे ती की स्टेज असणार आहे आणि की महत्त्वाची. आणि त्या स्टेजमध्ये फर्स्ट असणार आहे रिस्क आयडेंटिफिकेशन, धोका हा ओळखायचा. आणि मॅनेजमेंट इन्क्लूड आयडेंटिफिकेशन, असेसमेंट, ॲनालिसिस, इव्हॅल्युएशन अँड ट्रीटमेंट. दिस मीन्स आयडेंटिफाईंग व्हॉट इज द रिस्क, देन डिटर्मिनिंग हाऊ इट इज बेस्ट ट्रीटेड विच कॅन इन्व्हॉल्व. देन त्यामध्ये अवॉइडिंग द रिस्क, रिमूव्हिंग द सोर्स ऑफ द रिस्क, changing the likelihood of the risk occurring, changing the consequence of the risk on your organization goals, sharing the risk with another party or parties, and retaining the risk by informed decision. Then determining when is it best treated and deciding who will manage the risk. बघा, पहिल्यांदा जो काही धोका आहे तो धोका ओळखायचा, त्याच्यानंतर
त्या धोक्याला कशा पद्धतीने आपण हँडल करू, त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व येतील. त्यामध्ये अवॉइडिंग द रिस्क, पहिली गोष्ट तर धोका ओळखायचा आणि तो आपल्यापासून लांब कशा पद्धतीने राहील याची काळजी घ्यायची. देन जे काही धोका निर्माण करणारे सोर्सेस आपल्या बिझनेसमध्ये असतील ते रिमूव्ह करणं आपल्या बिझनेसमधून. त्यानंतर ओके, जे काही लाईकलीहूड अगोदरपासून जे काही धोक्याचे चेंजेस दिसत असतात ते रिमूव्ह करायचे बिझनेसमधून. देन त्याचबरोबर ऑर्गनायझेशनचा गोल जो असेल त्या गोलवरती धोक्याचा इम्पॅक्ट हा होता कामा नये. देन शेअरिंग द रिस्क अनादर पार्टी, जो जर काही धोका झाला तर तो थर्ड पार्टीला आपण शेअर करणं गरजेचं आहे, जेणेकरून थर्ड पार्टीकडून आपल्याला काही हेल्प होईल. ओके. देन रिटेनिंग द रिस्क बाय इन्फॉर्म डिसिजन. बघा, त्याचबरोबर रिस्कबद्दलचा जो काही डिसिजन असणार आहे तो सगळ्यांपर्यंत पोचणं आवश्यक आहे. ओके. दॅन डिटर्मिनिंग वेन इट इज अ बेस्ट ट्रीटेड. त्याचबरोबर जे काही एम्प्लॉईज असतील त्या एम्प्लॉईमध्ये कोणती एम्प्लॉई रिस्कला जास्तीत जास्त बेस्टली ट्रीट करेल ते डिटरमाइन करणं अतिशय आवश्यक आहे. देन डिसाइडिंग हू विल मॅनेज द रिस्क. ओके. त्याचबरोबर कोण रिस्कला त्या मॅनेज करू शकते ते सुद्धा ते डिसाईड करणं गरजेचं आहे. Then this document will look at each stage in a turn as part of the 10 steps that you can follow to develop a risk management plan. Okay. Then it is important to work through each step of the process. If you skip or rush through any of the steps, you risk creating inappropriate quick fixes that can create more problems. The 10 steps to risk assessments and developing a risk management action plan are as follows. Okay. Then first, make a commitment as an organization to risk management. Then second, identify all possible materials, threats and risks. Then assess the level of each risk. Then 4, decide to accept that or transfer each risk. Then 5, determine treatment option for all unacceptable risk. Then 6, formalize your risk management action plan, implement your treatment options, communications, information to everyone affected. Then 9, review your risk management action plan on a periodical basis or sooner if a major issue arises in your organization operation. Then 10, identify any new risk and update your plan. ओके, समजतंय? यामध्ये आपण रिस्क म्हणजे काय ते पाहिलं. त्याचबरोबर फर्स्ट स्टेप आपण पाहिली आहे रिस्क आयडेंटिफिकेशन. Then what is risk management? Why manage risk?
डेव्हलपिंग अ रिस्क मॅनेजमेंट प्रोसेस. ओके, या छोट्या छोट्या पॉईंट्स पाहिल्यात. ओके, थँक्यू.